ओके, सो लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की आपला जो पहिला चॅप्टर होता तो आपण याचा संपवलेला होता, दॅट इज प्लेन टेबल सर्विंग. ओके, त्यानंतर आपण आता काय करणार आहोत, आज आपण आपला सेकंड चॅप्टर जो आहे तो सेकंड चॅप्टर आपण आज सुरू करायचा आहे. ओके, हा तर पूर्वी ही एक लिंक आहे, नको नंतरच पाठवतो मी, आता नको. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ आवर सेकंड चॅप्टर. ओके, सो सेकंड चॅप्टर इज थिओडोलाइट सर्विंग. हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे. मी आणखीन एकदा सांगतो, हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे, एवढं लक्षात ठेवा. याच्यासाठी तुम्हाला 24 मार्क अलोकेट केलेले आहेत. ओके, तो हे जवळजवळ तुमचे 40% मार्क एवढे होतात. तुमचे जेवढे 70 मार्क आहेत त्यातले 40% मार्क हे एकटे आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, तो इथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे या चॅप्टर मध्ये, कारण की हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. हा मार्क करून ठेवा आणि याचे जे काही प्रश्न असतील, याचे जे काही तुम्हाला दिलेले झालेले नोट्स आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला मार्किंग ते फुल मार्क्स आहेत, आउट ऑफ आउट त्याच्यामध्ये मिळवता येतील, एवढं लक्षात ठेवा. हा चॅप्टर सोपा जेवढा वाटतो तेवढाच हा लेंदी सुद्धा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये काळजी घेण्यासारखं आहे. सो या चॅप्टर बद्दल आपण आता सुरुवात करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल याचं करिक्युलम काय आहे सो ते बघूया आपण. सो पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, टाईप अँड युजेस ऑफ थिओडोलाइट. ओके, सो याचे कुठले कुठले टाइप्स पडलेले आहेत आणि कुठले कुठले ह्याचे युजेस आहेत. ओके, सो पहिल्यांदा आपण इंट्रो बघणारच आहोत, बरोबर आहे का? हा, इंट्रो मध्ये थिओडोलाइट म्हणजे काय असतं, थिओडोलाइट कशासाठी वापरलं जातं, बरोबर आहे का? सो त्या गोष्टी आपण पाहायच्याच आहेत. पण ते झाल्यानंतर आपल्याला टाइप सुद्धा बघायचे आहेत. ओके, त्यानंतर हा जो थिओडोलाइट आहे त्या थिओडोलाइटचे वेगवेगळे कॉम्पोनंट पार्ट्स काय आहेत. ओके, तर त्या थिओडोलाइट मध्ये काय काय येतं, त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे, त्या पार्ट्सना काय म्हणतात. ओके, त्यांचं फंक्शन काय आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं. त्याचबरोबर आपण जो थिओडोलाइट वापरणार आहोत दॅट इज व्हर्नियर ऑफ ट्रान्झिट थिओडोलाइट, सॉरी ट्रान्झिट थिओडोलाइट विच इज फिटेड विथ व्हर्नियर. ओके, सो हा जो थिओडोलाइट आपण वापरणार आहोत ते त्याच्यावर रीडिंग कसं घ्यायचं. आता मला सांगा, व्हर्नियर बद्दल किती जणांना माहिती आहे, व्हर्नियर किती जणांनी पाहिलं आहे. If someone had seen that, please unmute your mic and say it. कोणी वापरलेलं नाही, वापरलं नाही, कोणच वापरलं नाही. Yes. येस सर. वापरलेलं आहे. कुठल्या सेक्टर वापरलेलं आहे. फिजिक्स. येस 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 येस. मला सांगा, व्हर्नियर सगळ्यांना रीड करता येतो का? हो सर. मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही हे करा. हो सर. everyone should comment in chat box. So can you read the vernier? Okay, so reply, can you read the vernier? Okay, that's good. Yes sir. Replies are coming. Okay, good. Okay, so that's good. So I think some majority of you student know how to use that vernier and how to read that vernier. Okay, so या ठिकाणी सुद्धा एक वर्नियर आहे आणि तो सुद्धा आपल्याला रीड करायचा आहे. ओके, तर ते शिकवलं जाईल कशा पद्धतीने रीड करायचं आहे. त्यानंतर काही टेक्निकल टर्म्स आहेत, जसं आपण डम्पी लेवल मध्ये सुद्धा बघितलं होत्या टेक्निकल टर्म, आठवतात का बघा. तर ती पहिली होती लाईन ऑफ कोलिमेशन, त्यानंतर लाईन ऑफ त्यानंतर होते ऍक्सिस ऑफ बबल ट्यूब, बरोबर आहे का? सो अशा पद्धतीच्या काही टर्म्स बघितल्या होत्या तुम्ही, तर तशाच पद्धतीच्या टेक्निकल टर्म्स तुम्हाला इथे बघायच्या आहेत. त्यातली पहिली स्विंगिंग, ट्रान्झिटिंग, फेस लेफ्ट, फेस राईट, अशा सारख्या बरेचशा आहेत. ओके, तर त्या आपल्याला टर्म्स बघायच्या आहेत, म्हणजे त्यांना काय म्हणतात. म्हणजे कसं आहे, तुम्हाला ज्यावेळेला
मोबाईलमध्ये तुम्ही ज्यावेळेला नवीन फंक्शन्स घेता, बरोबर आहे का? ओके. त्यांच्या रिलेटेड काही टर्म्स आलेले असतात. जसं काय तुमचं WhatsApp आहे, बरोबर? WhatsAppच्या रिलेटेड काही टर्म्स मार्केटमध्ये आल्या. WhatsApp वेब असेल किंवा तुमचं ब्रॉडकास्टिंग असेल, बरोबर आहे का? सो त्या तुम्ही शिकला, बरोबर आहे. आता मला सांगू शकाल का ब्रॉडकास्टिंग काय असतं WhatsAppमध्ये? ब्रॉडकास्टिंग इज एक टर्म आहे ती. व्हॉट इज ब्रॉडकास्टिंग? कोणाला माहिती आहे का? एक सगळ्यांनी मेसेज करू शकतो. सगळ्याच नाही, बरोबर आहे. म्हणजे आपण खूप न तयार करता, बरोबर आहे का? ओके. तो आपण जसं रेडिओ जो आहे, रेडिओचं बघतो आपण. रेडिओचे सिग्नल आपल्याला प्रत्येकाला मिळत असतात, बरोबर आहे का? त्यांनी ग्रुप तयार केले असतात का रेडिओवाल्यांनी? की बाबा नाही यांनाच फक्त जायला पाहिजे, त्यांनाच फक्त जायला पाहिजे. तर जे त्याच्या संपर्कात येतात त्यांच्याकडे ते जातं. दॅट इज अ ब्रॉडकास्टिंग. सो ही टर्म झाली रिलेटिंग WhatsApp. तशाच टर्म्स तुमच्या या थिओडोलाइटमध्ये सुद्धा आहेत, की स्विंगिंग आहे. स्विंगिंग म्हणजे फिरवणे, ट्रान्झिटिंग म्हणजे पण फिरवणे. बरोबर आहे का? पण ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. आपल्याला थिओडोलाइट फिरवायचा आहे. स्विंगिंग म्हणजे पण फिरवायचंच आहे आणि ट्रान्झिटिंग म्हणजे पण फिरवायचंच आहे. ओके. तुम्हाला स्विंगिंग किंवा ट्रान्झिटिंग किंवा फेस लेफ्ट, फेस राईट या टर्म शिकून घ्यायचे आहेत आणि यांचा उपयोग करायचा आहे लक्षात ठेवा. ओके. पुढे जे आहे ते म्हणजे फंडामेंटल ऍक्सिस ऑफ थिओडोलाइट अँड देअर रिलेशनशिप. ओके. तो फंडामेंटल ऍक्सिस, परत लाईन ऑफ कॉलिमेशन, ऍक्सिस ऑफ बबल ट्यूब, हॉरिझॉन्टल ऍक्सिस, व्हर्टिकल ऍक्सिस. ओके. ह्या सगळ्या काय आहेत आपल्या फंडामेंटल ऍक्सिस आहेत, त्या आपल्याला बघायचे. त्यानंतर टेम्पररी ऍडजस्टमेंट. तर टेम्पररी ऍडजस्टमेंट म्हणजे काय, की आपण आपला इन्स्ट्रुमेंट ज्या वेळेला प्रॅक्टिकलला घेऊन जाणार आहे, बरोबर आहे का? त्यावेळेला त्याला आपल्याला काय करावं लागतं, ऍडजस्टमेंट करावं लागतं, जेणेकरून आपली रिडिंग चुकू नये. ओके. तर ते कुठल्या प्रकारे, कुठल्या स्टेप्स आहेत त्यामध्ये, ते आपल्याला शिकायचे आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल. ओके. आता हे हॉरिझॉन्टल अँगल मेजर करणे मेन जे पर्पज आहे, ते बघा मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितलं होतं, अनेकदा सांगतो, की या थिओडोलाइटचं जे मेन पर्पज आहे, ते मेन पर्पज काय आहे तर अँगल मेजर करणे. सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे तर अँगल मेजरमेंट करणे. हे अँगल जे आहे त्यामध्ये हॉरिझॉन्टल अँगल येतात, बरोबर आहे का? मॅग्नेटिक बेरिंग येतात, त्याचबरोबर तुमचे व्हर्टिकल अँगल्स येतात, डिफ्लेक्शन अँगल्स येतात. तर हे सगळे अँगल कसे मेजायचे, त्याच्या प्रोसिजर्स काय आहेत, ओके? त्यासाठी कुठलं टेक्निकल टर्म वापरावी लागते, कुठले कॉम्पोनंट पार्ट्स त्यासाठी उपयोगात येतात, ओके? हे सर्व आपल्याला बघायचं आहे, ओके? मग हे झालं मेजरमेंट हॉरिझॉन्टल अँगल बद्दल. त्याचबरोबर मॅग्नेटिक बेरिंग असेल, व्हर्टिकल अँगल असेल, डिफ्लेक्शन अँगल असेल, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. याच जोडीला आपल्याला आणखीन याचे उपयोग आहेत, जसं की प्रोलॉंगिंग आणि रेंजिंग ए लाईन. हा सुद्धा उपयोग आपल्याला बघायचा आहे. त्याचबरोबर थिओडोलाइट हे झालं आपलं मेजरमेंट, जे आपल्याला मुख्य करून जो डाटा कलेक्ट करायचा आहे, तो कुठल्या स्वरूपामध्ये करायचा आहे? अँगल्सच्या स्वरूपात करायचा आणि तो डाटा कशा पद्धतीने कलेक्ट करता येतो, त्याच्या स्टेप्स आपण इथं 2.5, 2.6 मध्ये पाहायच्या. ओके. आता हे जे अँगल कलेक्ट करतो, याच्यावरून आपल्याला थिओडोलाइटच्या सहाय्यानं मॅप तयार करायचा असतो, बरोबर आहे का? आणि त्या मॅप तयार करण्याच्या काय आहेत मेथड्स आहेत. त्यातली मेथड पहिली जी आहे ती म्हणजे थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग. हे लक्षात ठेवा. तर ही थिओडोलाइट ट्रॅव्हर्सिंग आपण कशाप्रकारे करतो? एक तर इन्क्लुडेड अँगलच्या सहाय्यानं आणि दुसरी म्हणजे डिफ्लेक्शन अँगलच्या सहाय्यानं. इन्क्लुडेड अँगल म्हणजे कुठले अँगल तर हे हॉरिझॉन्टल अँगल. हे लक्षात घ्या. ओके. आणि डिफ्लेक्शन अँगल. ओके. तो डिफ्लेक्टिंग लाईन्स पासून जे अँगल्स करतात ते डिफ्लेक्ट अँगल्स आहेत. तर ते मेथड्स आपल्याला शिकायचे आहेत. कशा पद्धतीनं त्याचे टेबल्स असतात. ओके. त्या टेबलमध्ये कसे डाटा एंट्री करायचे, त्याचे एरर कसे एलिमिनेट करायचे, त्यानंतरनं ते चेक कसं करायचं, त्यानंतरनं त्याच्या सहाय्यानं मॅप कसा तयार करायचा, हे सर्व आपण इथं बघणार आहे 2.7 मध्ये. 2.8 मध्ये आपण काय बघायचं आहे तर चेक्स, जे मगाशी मी ते सांगत होतो ते. ओके. तो इथं आता ट्रॅव्हर्स आलेला आहे, बरोबर आहे का? ट्रॅव्हर्स म्हटले की 2 प्रकारचे ट्रॅव्हर्स असतात. एक येतो ओपन आणि दुसरा क्लोज. तर ह्या दोन्हीचे चेक जे आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर बेरिंग कॅल्क्युलेट करायचं. सो बेरिंग आपण ह्याच्या अगोदर सुद्धा बघितलेलं आहे प्रिझमेटिक कंपासमध्ये. ओके. तो प्रिझमेटिक कंपासमध्ये आपण बेरिंग्स फाइंड आउट केलेल्या होत्या. त्या बेरिंग ज्या आहेत त्या आपण नॉर्थ डायरेक्शन पासून कॅल्क्युलेट केल्या होत्या, बरोबर आहे का? पण या ठिकाणी आपण आता जे काही अँगल्स फाइंड आउट करत आहोत, त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं इथं आता वी आर फाइंडिंग दी हॉरिझॉन्टल अँगल अँड डिफ्लेक्शन अँगल. ओके. फॉर दॅट वी आर नॉट युजिंग प्रिझमेटिक कंपास हिअर, राइट? which can give you angles with the respect to the north direction, right? सो आपल्याला आता काय करायचं आहे, जे अँगल मिळणार आहे तिथं या थिओडोलाइटच्या सहाय्यानं या ठिकाणी, ते आपण कन्वर्ट करायचे आहेत दिस बेरिंग मध्ये, ह्या प्रिझमेटिक कंपासच्या फॉर्म मध्ये. हे लक्षात घ्या. सो त्याचे मेथड काय आहे, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर ट्रॅव्हर्स कॉम्पिटिशन. आता ज्या वेळेला आपण थिओडोलाइट
ट्रॅव्हर्सिंग करतो त्यावेळेला आपल्याला अँगल्स वगैरे मिळतात, टेबल तयार करावा लागतो, बरोबर आहे? आणि ह्याच्यावरनं मॅप तयार करावा लागतो. मॅप तयार करताना आपल्याला आता या 2 नवीन टर्म्स ज्या आहेत, सॉरी 2 नाही आहेत, ॲक्चुअली 4 टर्म्स आहेत. तर त्यातली पहिली टर्म आहे लॅटिट्यूड, दुसरी डिपार्चर, तिसरी कॉन्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेट आणि चौथी इंडिपेंडंट कोऑर्डिनेट. तर या नवीन टर्म्स आपल्याला शिकायच्या आहेत. आणि या टर्म जे आहेत त्या आपण हे बेरिंगच्या इथे कॅल्क्युलेट करतो. या बेरिंगच्या सहाय्याने आपण हे सगळं काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं. ओके. सो एकदा का हे कॅल्क्युलेट झालं की मग आपण काय करू शकतो, वी कॅन प्रिपेअर मॅप. ओके. हे लक्षात घ्या, वी कॅन प्रिपेअर मॅप. त्याचबरोबर जो काही जे काही आपण कॉम्पिटिशन इथं करत आहोत ते बरोबर आहे का नाही ते बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वी हॅव टू यूज दिस बाउडिच रूल, दिस ट्रान्झिट रूल. ओके. आणि त्यानंतर हा जो टेबल सांगितला होता त्यामध्ये आपल्याला सगळं लिहायचं आहे, त्या टेबलला म्हणतात गेल्स टेबल. ओके. गेल ट्रॅव्हर्स टेबल. तो हा एवढा सर्व जो काही सिलेबस आहे, करिक्युलम आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, या चॅप्टर मध्ये पाहायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. तो थोडासा वास्ट सिलेबस आहे. मेथड्स जे आहेत त्यामध्ये मेजरमेंट मध्ये तुम्हाला खूप स्टेप्स आहेत. ओके. सो यू हॅव टू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी स्टेप, कशी ती स्टेप कार्यरत करते, कुठला पार्ट आपण तो उपयोगात आणतो. ओके. या स्टेप खूप महत्वाच्या आहेत, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना करिक्युलम कळाला असेल काय आहे ते. समजलं आहे का? हो सर. हो सर, एकट्याच बरोबर. हो सर कळाले. ओके. सो सर्वांनी रिप्लाय देत जावा, कारण की कसं आहे आपल्याकडे आता मी तुम्हाला पाहू शकत नाहीये, म्हणजे आय कॅन हिअर यू. ओके. सो इन दॅट पर्स्पेक्टिव्ह everyone should answer me. Okay. So स्क्रीन स्क्रीन दिसत, दिसणार सर. स्क्रीन दिसते का नाही रे बाकी? दिसते. हो दिसते. दिसते सर. दिसते सर. कुणाला दिसत नाहीये स्क्रीन? सर मला दिसना. कोण काय दिसते ते? सर दिसायला लागले. दिसते सर. दिसते सर. हा थोडस दिसायला ओके ओके चालेल चालेल. नेटवर्क प्रॉब्लेम असेल. ओके. हा, सो जरा रेंज मध्ये या. ओके. तो ओके. यानंतर ओके, यानंतर आपण इंट्रोडक्शन पार्ट बघायचा आहे. व्हॉट इज थिओडोलाइट? ओके. So theodolite is a system of surveying in which we are measuring angles, okay, with the help of a theodolite. Okay. आणि याला काय म्हणतो आपण? थिओडोलाइट सर्वेइंग म्हणतो. एवढं लक्षात घ्या. हा इथं आपल्याला थिओडोलाइट दिसत आहे. ओके. हे सगळे हे तुमचा फ्रंट व्ह्यू आहे, साइड व्ह्यू आहे. ओके. हा सुद्धा साइड व्ह्यू आहे. ओके. हा तुमचं काय आहे? थिओडोलाइट आहे. थिओडोलाइट मध्ये आपण काय करतो, ही एक सिस्टीम आहे, पूर्णपणे एक सिस्टीम आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय, अँगल्स मेजर करतोय, एवढं लक्षात ठेवा. ओके. सो व्हॉट इज द मेन पर्पज और मेन यूज ऑफ दिस थिओडोलाइट? व्हॉट इज द मेन यूज ऑफ थिओडोलाइट? टू मेजर अँगल्स, वर्टिकल अँड measure हॉरिझॉन्टल. Angles, correct. टू मेजर अँगल्स. Correct. Okay. So remember that this is the major thing or major work that theodolite does. Okay. So आणि हे मेजर करताना जे आपण सिस्टीम फॉलो करतो त्या सिस्टीमला आपण काय म्हणतोय? थिओडोलाइट सर्वेइंग म्हणतोय, एवढं लक्षात ठेवा. ओके. आता हे जे थिओडोलाइट आहेत, ओके, याचे प्रकार पडलेले आहेत, हे लक्षात घ्या. ओके. सो लेट मी शो यू टाइप्स ऑफ थिओडोलाइट. ओके. नेक्स्ट पार्ट इज टाइप्स ऑफ थिओडोलाइट. तो टाइप पडलेले आहेत, त्यामध्ये 2 टाइप पडलेले आहेत. एक आहे तो प्रायमरी, ओके, आणि दुसरा आहे तो सेकंडरी. तो हे मेन 2 टाइप पडलेले आहेत, प्रायमरी थिओडोलाइट आणि सेकंडरी थिओडोलाइट. प्रायमरी मध्ये परत 2 प्रकार पडलेले आहेत, एक म्हणजे ट्रान्झिट थिओडोलाइट आणि दुसरा म्हणजे नॉन ट्रान्झिट थिओडोलाइट. आता हा ते नवीन टर्म आलेले आहे बघा, ट्रान्झिट. ओके. सो कोणी फेमिलियर आहे का रे ट्रान्झिट म्हणजे काय याला? कोण फेमिलियर आहे का? ओके. बरं, मी इथे एक व्हिडिओ दाखवतो, त्याच्यावरून तुम्ही मला सांगू शकाल का की ट्रान्झिट म्हणजे काय? ओके. तो सर्वांना व्हिडिओ दिसतो का? हो सर. होय होय होय. हो सर.
दिसतो का? ओके. हे बघा आता ट्रान्झिट म्हणजे काय होतंय बघा. सो ट्रान्झिट म्हणजे काय? अगेन परत एकदा सांगतो. हा जो तुमचा टेलिस्कोप आहे, हा टेलिस्कोप रोटेट होतो. दिसतो का? सर्वांना दिसतो का रोटेट होताना? हा दिसतोय. So, हे जे रोटेशन आहे ना, हे रोटेशन बरोबर आहे का? हे मला कोण सांगू शकेल का रे कुठल्या ऍक्सिस भोवती हे रोटेशन होत आहे? आय एम जस्ट रिपीटिंग दॅट व्हिडिओ. ओके. हॉरिझॉन्टल. कुठल्या ऍक्सिस भोवती होत आहे? हॉरिझॉन्टल. एकानं सांगितलेलं आहे उत्तर. ओके. ओके. तो हे बघा इथं हा स्क्रू दिसतो का? काय म्हटलं? हॅलो. या ठिकाणी हा जो मोठा स्क्रू आहे याच्यामधून काय होतं हे एक ऍक्सिस पास होते. ओके. आणि ती जी ऍक्सिस असते तिथून जी ऍक्सिस पास होणारी आहे ही ऍक्सिस कशी आहे? हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे. आणि या हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती हा तुमचा काय व्हायला लागलाय टेलिस्कोप रोटेट होतो. काय होत आहे? रोटेट होत आहे. ओके. सो याला काय म्हणतात? ट्रान्झिट टू-लाईट म्हणतात. कळालं का बाळांनो ट्रान्झिट टू-लाईट म्हणजे काय? हो सर. हो सर. कळालं ट्रान्झिट म्हणजे काय? सो इट इज हो. रोटेटिंग अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस. एवढं लक्षात ठेवा. रोटेटिंग अबाउट हॉरिझॉन्टल ऍक्सिस. मग नॉन ट्रान्झिट म्हणजे काय रे? व्हॉट इज इन बाय नॉन ट्रान्झिट? कोण सांगू शकेल मला? व्हॉट इज मीन बाय नॉन ट्रान्झिट? ट्रान्झिट कळालं ना? जे रोटेट होत नाही. जे रोटेट होत नाही पण कुठल्या ऍक्सिस भोवती? वर्टिकल ऍक्सिस. व्हर्टिकल का ना व्हर्टिकल? In which telescope is fixed. हॉरिझॉन्टल ऍक्सिसला सर. हा बरोबर. हॉरिझॉन्टल ऍक्सिसला जो थिओडोलाइटचं टेलिस्कोप जे रोटेट होत नाही हे नाही. लक्षात घ्या. हा. थिओडोलाइटचं टेलिस्कोप हॉरिझॉन्टल ऍक्सिस भोवती रोटेट होत नाही. त्याला आपण काय म्हणणार? नॉन ट्रान्झिट. कळतं का बाळांनो? सो तुम्ही डम्पी बघितलेला आहे सर्वांनी? हो. हो सर. हो. मग डम्पी हो, sir. ट्रान्झिट आहे का नॉन ट्रान्झिट आहे सांगा. चॅट बॉक्स मध्ये मला काय करा सगळ्यांनी रिप्लाय करा वेदर डम्पी इज ट्रान्झिट और नॉन ट्रान्झिट. So in chat box I want the answers whether dumpy is transit or non-transit. 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 Yes, correct. So all should answer. Okay, all should answer. Only 10, 20, 12, 15. 15 are there. Okay, so all of you should submit your answer. I want a response from everyone. Okay, right now 56 students are there. Non-transit. Non-transit, correct. So सगळ्यांना बेसिक डिफरन्स कळाला का थिओडोलाइट मधला आणि तुमच्या डम्पी लेवल मधला? हो सर. Yes, that's हो सर. okay. That's good. So this is regarding your first type, that is primary. Okay. This is your primary. And in secondary, there are two types. One is vernier theodolite and other is micrometer theodolite. Okay. So let us see what is vernier theodolite. Okay. So everyone knows the vernier. So I am showing you the diagram of the vernier. Okay. So just a second. Okay. So this is a vernier. So everyone can see that. प्रत्येकाला वर्नियर दिसतोय का? Okay. Yes sir. Yes, sir. Yes sir. बरोबर. तुम्ही फिजिक्स मध्ये जो बघितलेला वर्नियर होता, ओके, तो वर्नियर कसा होता तर पूर्णपणे हॉरिझॉन्टल होता. बरोबर आहे का? पट्टीवर एका स्केलवर होता. बरोबर आहे का? बरोबर का? हो सर. या ठिकाणी मात्र तो बदललेला आहे. या ठिकाणी बघायला गेला तर तो कर्व झालेला आहे. कसा आहे? कर्व झालेला आहे. एवढं लक्षात ठेवा. ओके. आता इथे बघा तुम्हाला खाली 10, 15, 20, 25, 30 दिसतंय का? खालच्या बाजूला दिसतं का हे? हो सर. हो. हो सर. हे जे आहेत
हे मार्किंग आहे डिग्री मधले मार्किंग आहे. कशामध्ये मार्किंग आहे? डिग्री म्हणजे हे 10 डिग्री 15 डिग्री 25 30 डिग्री असं आहे हे. समजलं का? ओके. आणि आतल्या बाजूला इकडे दिसते का 5 10 15 20 इंडेक्स असं लिहिलेलं दिसतं का सर्वांना? हो सर. हे जे हो आहे, सर. वर्नियर आहे. हे जे लिहिलेलं आहे हे वर्नियर आहे. ओके. याच्यावरती मिनिट्स आणि सेकंड्स आहेत. ओके. सो बाहेरच्या बाजूचं जे आहे त्याला मेन सर्कल म्हणतात. कसलं म्हणायचं? मेन सर्कल. ओके. आतल्या बाजूचं जे आहे किंवा इकडे जे आहे ते मेन रिडिंग म्हणायचं असतं. बाहेरच्या बाजूचं आहे ते 10 15 20 25 30 आणि जे आतल्या बाजूचं आहे त्याला वर्नियर रिडिंग म्हणतात. कसलं रिडिंग म्हणतात? कसले बाळून सांगा? बाहेरच्यांना कसले रिडिंग म्हणायचे? मेन रीडिंग. मेन जे आहे ते मेन रोड मेन रिडिंग 10 15 20 25 30 आतल्या बाजूला आहेत ते कसले आहेत? वर्नियर रीडिंग. वर्नियर करेक्ट. ओके. तो हा आहे वर्नियर थ्योडलाइट. म्हणजे ज्या थ्योडलाइट मध्ये असं वर्नियर रिडिंग असतं म्हणजे असं अरेंजमेंट केलेली असते की वर्नियरच्या साहाय्याने रिडिंग मेजायचं त्याला आपण काय म्हणणार? वर्नियर थ्योडलाइट म्हणणार. ओके. कळालं का वर्नियर थ्योडलाइट म्हणजे काय असतं? तो हो सर. हो सर. हो सर. क्लोज दिस. दुसऱ्या प्रकारचं सुद्धा एक थ्योडलाइट आहे ज्याच्यामध्ये मायक्रोमीटरचा यूज केला जातो. ओके. आता मायक्रोमीटर सुद्धा बघूया आपण कसा असतो तो. सो हा असा मायक्रोमीटर असतो. ओके. त्याच्यामध्ये 2 विंडोज असतात. हा एक विंडो असतो आणि हा दुसरा विंडो असतो. ओके. तर याच्यावरून आपण काय करतो? रिडिंग घेतो. आता इथे सुद्धा तुम्हाला काय उभ्या आडव्या रेषा दिसतात. बरोबर आहे का? आता हा जो पहिला चौकोन दिसतो हा मोठा चौकोन हा मेन स्केलचा आहे. कसला आहे म्हणायचा? मेन स्केलचा आहे. आणि हा जो छोटा चौकोन दिसतो ना इथं खाली हा मायक्रोमीटरचा आहे. हा कसला आहे म्हणायचा? मायक्रोमीटरचा आहे. तर त्या दोन्हीमध्ये फरक काय? व्हर्नियर मध्ये आणि मायक्रोमीटर मध्ये? तर खूप महत्वाचा फरक आहे तो म्हणजे लिस्ट काउंटचा. कशाचा फरक आहे? कशाचा फरक आहे बाळांनो? लिस्ट डिस्काउंट. ओके. कोणी सांगू शकेल का रे मला लिस्ट काउंट म्हणजे काय? कोण सांगू शकेल का लिस्ट काउंट? हा सांगा. कमीत कमी किती घेऊ शकतो लिस्ट काउंट म्हणतात. सगळ्यात कमीत कमी किती आपण काउंट घेऊ किती आपण काउंट करू शकतो. बरोबर आहे. ओके. सो समजा तुम्हाला जर 15 सेंटीमीटरची तुमची पट्टी असते माहिती आहे ना तुमच्याकडे कंपास पट्टी जी स्केल असते हो. त्याच्या साहाय्याने तुम्ही कमीत कमी कितीची रेस्ट ड्रॉ करू शकता रे? किती साईजची रेस्ट ड्रॉ करू शकता कमीत कमी? 1 mm. 1 mm. हा 1 mm. 1 mm. 1 mm ची. बरोबर आहे का? सो 1 mm काय झालं त्या पट्टी समजलं का? काय झालं त्या पट्टीचा लिस्ट काउंट झाला. ओके. आता मला इथं थोडंसं एक्सप्लेन करावं लागेल. सो आपण लिस्ट काउंटला एलसी म्हणतो. ओके. सो हा जो लिस्ट काउंट आहे तो या दोन्हीचा कसा असतो वेगळा मी लिस्ट काउंट देतो. हा जो list count आहे याचा लिस्ट काउंट जो आहे तो किती असतो? 20 मिनिट्स. करेक्ट. तर याचा लिस्ट काउंट जो असतो तो 0 डिग्री 0 मिनिट 20. सॉरी तुम्ही 20 मिनिट म्हटला होता का मगाशी? हा सर. 20 हा. सेकंद. नाही 20 सेकंड आहे. ओके. 0 डिग्री 0 मिनिट 20 सेकंड इज द लिस्ट काउंट ऑफ दिस व्हर्नियर थ्योडलाइट. मायक्रोमीटरचं किती आहे मग? 0 डिग्री 0 मिनिट आणि 1 सेकंड. ओके. सो हा मेजर डिफरन्स आहे व्हर्नियर मध्ये आणि मायक्रोमीटर मध्ये. हा लक्षात ठेवा. ओके. सो आपण मायक्रोमीटर थ्योडलाइट वरती कितीचा लिस्ट काउंट आहे? 1 सेकंडचा आहे. व्हेअर इन व्हर्नियर वरती किती आहे? 20 सेकंडचा आहे. तर मला सांगा या दोन्हीपैकी ऍक्युरेट कुठला असणार आहे सगळ्यात जास्त? कोण सांगेल मला मायक्रोमीटर. ऍक्युरेट? मायक्रोमीटर. बरोबर. मायक्रोमीटर हे सगळ्यात जास्त मायक्रोमीटर. करेक्ट. मायक्रोमीटर हे सगळ्यात जास्त ऍक्युरेट आहे. पण मायक्रोमीटरवर रिडिंग घेणं थोडं समवॉट डिफिकल्ट आहे. त्याला वेळ खूप लागतो. त्याला काय लागतो आपल्याला? खूप वेळ लागतो. सो इट इज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस इन दिस मायक्रोमीटर. व्हेअर इन व्हर्नियर
it take less time. It takes less time. Okay, so that's why we use this Vernier theodolite in practical purpose. कुठला यूज करतो आपण? वर्नियर थिओडोलाइट प्रॅक्टिकल पर्पज मध्ये यूज करतो. ओके, सो हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला आता कुठला थिओडोलाइट यूज करायला मिळणार आहे? तर वर्नियर थिओडोलाइट यूज करायला मिळणार आहे रादर दॅन मायक्रोमीटर. ओके, मायक्रोमीटर थिओडोलाइट जे आहे ते पुढचं जे ऍडव्हान्स इक्विपमेंट आहे तुमचं, दॅट इज टोटल स्टेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, सो हे दोन्ही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, पण थिओडोलाइट मध्ये आपण यूज करणार आहे तो आता वर्नियर थिओडोलाइट. ओके, तर मग आता प्रॅक्टिकली आपण कुठला थिओडोलाइट यूज करायचा आहे प्रॅक्टिकल पर्पज साठी? सो आपण ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करतो, म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरीचं कॉम्बिनेशन करतो, आणि आपण जो वापरतो तो कुठला वापरतो? ट्रान्झिट वर्नियर थिओडोलाइट. थिओडोलाइट. ओके, सो आपण प्रॅक्टिकल पर्पज साठी कुठला वापरतोय थिओडोलाइट? ट्रान्झिट वर्नियर थिओडोलाइट. हे लक्षात घ्या. सगळ्यांना कळालं का कुठला आपण थिओडोलाइट वापरतो? हो सर. हो सर. वर्नियर आणि हो मायक्रोमीटर सर. मध्ये हो सर. हो सर. समजलं ना? ओके, हो. सो हा फरक महत्वाचा आहे. ओके, आणि हा तुम्ही समजून घ्या. परत एकदा मी तुम्हाला काय करतो, डायग्राम दाखवतो वर्नियरच्या आणि मायक्रोमीटरच्या. सो हा वर्नियर आहे. आता हा वर्नियर जो तुम्हाला दिसतो इथं, हा त्याचा एक छोटासा सेक्शन आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, जर अँगल असतील तर किती डिग्री पर्यंतचे अँगल असतात रे? प्रिझमॅटिक कंपास बघितलाय ना सर्वांनी? हो सर. हो. मला सांगा बरं, अँगल किती डिग्री पर्यंत? 360 डिग्री. किती पासून करूया? सुरुवात कुठून होते? 0 पासून. 0 पासून. आणि 0 डिग्री 0 to 360 degree. 0 to 360, बरोबर आहे का? सो ते सर्कल मध्ये असणार आहे, हे तर कळतं, बरोबर आहे का? सो हे जे अँगल सर. आहेत हे असे सर्कल मध्ये कम्प्लीट असणार, तेवढं लक्षात ठेवा. तर हे 30, 35, 40 असं 50, 60, 70, 80, 100, 200, 250 आणि मग परत 360 असे येणार आहेत. ओके, समजलं का? सो एवढाच भाग नसतो, हे पहिल्यांदा जाणून घ्या. ओके, ही संकल्पना क्लिअर झाली का? हा कसा असणार आहे? वर्नियर मात्र हा एवढाच असतो. हे दिसायला ना तुम्हाला, हा इंडेक्स पासून या 20 पर्यंत दिसतो का? हा एवढाच वर्नियर असतो, हा फिरत असतो, हा फिरत नाही. ओके, सो हे लक्षात आलं का? हो. हो सर. ओके, सो हे झालं थिओडोलाइटच्या बाबतीत. टाइप्स ऑफ थिओडोलाइट सगळ्यांना कळाले? टाइप्स कळाले का? हो सर. हो सर. हो सर. त्यानंतर आपण पाहायचं ते म्हणजे यूज ऑफ थिओडोलाइट. कुठले कुठले थिओडोलाइटचे यूज आहेत? ओके, सो थिओडोलाइट पहिल्यांदा मेन पर्पज जो काय तो म्हणजे काय त्याचा? अँगलचा, बरोबर? मेन पर्पज अँगल आहे, बरोबर? त्यामध्ये कुठले करतो बनू? सो फर्स्ट इज मेजरिंग हॉरिझॉन्टल अँगल, व्हर्टिकल अँगल, पुढे तुम्ही डिफ्लेक्शन अँगल जोडू शकता, बेरिंग जोडू शकता. ओके, सो दॅट ऑल थिंग्स कम्स अंडर दिस फर्स्ट पॉइंट. फर्स्ट वी कॅन यूज मेजर दी अँगल्स. सेकंड, टू लोकेट अ पॉइंट ऑन ए लाईन. एखाद्या लाईनवरती पॉइंट लोकेट करायचं. आता यासाठी मी तुम्हाला रेंजिंग म्हणजे काय आठवतं का रे सगळ्यांना? रेंजिंग बऱ्यापैकी सगळ्यांनी केलं असणार आहे. कोणी सांगू शकेल का मला रेंजिंग म्हणजे काय? रेंजिंग रॉड अलाइन करायची. बरोबर आहे, रॉड काय करायला लागतं आपण? अलाइन करतो. ओके, सो साइड व्ह्यूज बघा, ही जमीन आहे आपली. ओके, या ठिकाणी मी काय केलेलं आहे, माझा एक रेंजिंग रॉड फिक्स केलेला आहे. हा समजा ए पॉइंट आहे. ओके, या ठिकाणी माझा दुसरा रेंजिंग रॉड फिक्स केलेला आहे, हा बी पॉइंट आहे, बरोबर? आता याच्यामध्ये मला सी पॉइंट फिक्स करायचा आहे. ओके, हा साइड व्ह्यू होता. टॉप व्ह्यू बघा, टॉप व्ह्यू मध्ये कसं दिसणार आहे? या ठिकाणी माझा कुठेतरी इथं ए पॉइंट आहे, या ठिकाणी माझा बी पॉइंट आहे, आणि सी पॉइंट माझा इथं कुठेतरी आहे. हा सी पॉइंट आहे, समजा बी आहे, हा ए आहे. ओके, भलेही साइड व्ह्यू मध्ये हे तिन्ही एका रेषेत दिसत असतील, पण टॉप व्ह्यू मध्ये दिसतात का रे? हे दिसतात का? नाही. ओके, तो हा जो point आहे तो या रेषेवर आपण काय करतो? ट्रान्सफर करतो, बरोबर आहे का? आणि हे ट्रान्सफर करण्यासाठी आपण कुठली मेथड वापरत होतो? रेंजिंग वापरत होतो, आठवतं का? ओके, हो. हा, तर आता हो, इथं हो. रेंजिंग, हा बरोबर. सो हे रेंजिंग करण्याचं काम सुद्धा आपण इथं कुणाकडं करून घेतोय? आता या थिओडोलाइट कडं करून घेतोय.
आता इथं काय करायचं, हा जो ए स्टेशन पॉइंट आहे, ओके, या ए स्टेशन पॉइंट वरती तुम्ही काय करायचं, तुमचा थिओडोलाइट जो आहे तो इथं फिक्स करायचा. ओके, सो ए वरती तुमचा थिओडोलाइट फिक्स आहे, तुम्ही बी कडे इथे रेंजिंग रॉड लावलेला आहात, बरोबर आहे का? तर याच्या टेलिस्कोप मधून तुम्ही हा बी पॉइंट पहिल्यांदा बायसेट करून घ्यायचा, आणि हा जो सी पॉइंट वरती रेंजिंग रॉड धरून थांबलेला माणूस आहे त्याला काय करायचं, मग तुम्ही 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 इन्स्ट्रक्शन द्यायचे. तुम्ही ते हातवारे केलेले असतील, आठवतं ना हातवारे केलेले, उजवा हात एकदम वर खाली करायचा, डावा हात वर खाली करायचा, आठवतं का? हो सर. हो सर. त्याच्यात काय करायचं, हा जो सी पॉइंट आहे हा ए बी रेषेवरती आणायचा इथं बरोबर मध्ये. ओके, सो आता इथं थिओडोलाइटच्या साहाय्याने तुम्ही रेंजिंग करता, बरोबर आहे का? तर याच्या साहाय्याने जे तुम्ही रेंजिंग करणार आहात ते एकदम कसं होणार आहे, अॅक्युरेट रेंजिंग होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, सो तुम्ही इथे एन नंबर ऑफ पॉइंट्स काय करू शकता, मध्ये रेंजिंग करू शकता, एन नंबर ऑफ पॉइंट्स, एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे का? हा, याला म्हणायचं लोकेटिंग अ पॉइंट ऑन ए लाईन. समजलं का? लोकेटिंग ऑन अ पॉइंट कसं असतं ते? हो सर. उत्तर काय येत नाही, काय कंटाळा आलाय का? हो सर. हो सर. कालच. काय आलेलं आहे? ओके, हो सर. सो उत्तर येत राहू दे. रेंज मुळे ते तसं होतं सर. काय म्हटलं? काय म्हटलं? रेंज मुळे ते अडखत आहे. अरे बाप. ओके ओके. मग आपण व्हिडिओ जो शेअर करणार आहे तो एकदा अनेकदा बघा सर्वांनी. ओके, यानंतर पुढचा उपयोग जो आहे तो प्रोलॉंगिंग अ लाईन. प्रोलॉंगिंग म्हणजे काय रे? व्हॉट इज प्रोलॉंग? प्रोलॉंगिंग म्हणजे काय, कोणी सांगू शकेल का? काय म्हटलं? प्रोलॉंगिंग म्हणजे काय, कोण सांगू शकेल मला? एक्सटेंड. एक्सटेंड, करेक्ट. प्रोलॉंगिंग म्हणजे काय, टू एक्सटेंड. ओके, तो एखादी सर्वे लाईन जर आपल्याला एक्सटेंड करायची असेल, काय करायची असेल, एक्सटेंड करायची असेल, तरी सुद्धा आपण काय करतो, या थिओडोलाइटचा पण उपयोग करू शकतो. तर या ठिकाणी बघा कसं आहे, हा ए पॉइंट आहे, इथं बी पॉइंट आहे, समजा की ही आपली एक लाईन झाली ए बी लाईन, आणि सी पॉइंट तुमचा आता ह्या लाईनच्या पुढे असणार आहे, बरोबर. टॉप व्ह्यू मध्ये बघा, या ठिकाणी तुमचा ए पॉइंट आहे, या ठिकाणी तुमचा बी पॉइंट आहे, ओके, आणि या ठिकाणी कुठं तुमची सी पॉइंट असणार आहे. ओके, सो आता काय करू शकतो आपण, हा जो तुमचा थिओडोलाइट होता तो आता तुम्हाला काय करायचा आहे, एक्सटेंड करण्याच्या वेळेला या बी पॉइंट वरती तुम्हाला तो फिक्स करायचा आहे. कुठे फिक्स करायचा आहे? बी पॉइंट वरती, आणि हा ए पॉइंट वरती रेंजिंग. ओके, आता इथं प्रोलॉंगिंग करायचं म्हणजे बी च्या पुढे सी पॉइंट तुम्हाला फिक्स करायचा आहे, बरोबर. आता अशा वेळेला तुम्ही काय करणार, पहिल्यांदा बी वरती तुमचा थिओडोलाइट तुम्ही फिक्स करणार, आणि ए वरती जो रेंजिंग रॉड आहे त्याला तुम्ही बायसेट करणार. ओके, बायसेट केल्यानंतर तुम्हाला ट्रान्झिट करता येतं. ट्रान्झिट म्हणजे काय रे? ट्रान्झिट म्हणजे काय, कोण सांगू शकेल? अँगल्स मोजायला येतात. नाही नाही, ट्रान्झिट म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं होतं ट्रान्झिट म्हणजे व्हिडिओ सुद्धा Rotating the tape. रोटेट हॉरिझॉन्टल Rotate ऍक्सिस मध्ये ऍडजस्ट रोटेट करेक्ट, करायला. रोटेट करायचं आहे हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये, कुणाला? टेलिस्कोपला. सो हा जो टेलिस्कोप आहे हा तुम्ही काय करू शकता, रोटेट करू शकता, बरोबर आहे का? सो हा जो भाग इकडे होता तो इकडे होणार, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, याच्या पुढे हा जो सी पॉइंट आहे, आता इथे सी पॉइंट आहे हा, बरोबर आहे का? तर तुम्ही एकदा थिओडोलाइट तुमच्या इकडून इकडे रोटेट केला, बरोबर, ही जी लाईन आहे ती लाईन तुम्हाला या टेलिस्कोप मध्ये दिसणार आहे. तुम्ही ती काय करणार, पुढं तिथं अजूम करायची की आहे. हा जो तुमचा सी पॉइंट आहे तुम्ही काय करू शकता, इन्स्ट्रक्शन देऊन तुम्ही या ए बी लाईन वरती तो तुम्ही आणू शकता. ही जी ए बी लाईन आहे या ए बी लाईनला तुम्ही पुढे असंच काय केलेलं आहे, एक्सटेंड केलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही ते आणू शकता. ओके, सो हा उपयोग आहे हा प्रोलॉंगिंगचा, हे लक्षात. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सी पॉईंट पुढे डी पॉईंट, ई पॉईंट, एफ पॉईंट अशी लाईन पुढे काय करू शकता, एक्सटेंड करू शकता, एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढचा उपयोग आहे तो फाइंडिंग द डिफरन्स ऑफ लेवल. याला आपण काय म्हणतो रे, फाइंडिंग द डिफरन्स ऑफ लेवलला आपण काय म्हणतो, व्हॉट वी आर कॅल्क्युलेटिंग हियर? डिफरन्स ऑफ लेवल म्हणजे काय? नाही, डिफरन्स ऑफ लेवल, व्हॉट इज मीन बाय लेवल?
हाईट, करेक्ट. आणि डिफरन्स ऑफ लेवलला आपण कुठला शब्द वापरतो? डम्पी लेवल मध्ये आपण शिकला होता बघा. RL. RL, correct. What we had used, the word is RL. Okay, so we can find out this RL using this theodolite. एवढं लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर सेटिंग आउट ग्रेड्स. सेटिंग आउट ग्रेड्स म्हणजे काय? तुम्ही कंटूर बघितलेला आहे आता सर्वांनी, बरोबर आहे का? कंटूर बघितलाय ना तुम्ही सगळ्यांनी? हो सर. हो सर. So let me give the RL. हे कुठल्या टाईपचं कंटूर आहे सांगा? सांगा बरं, मला कोण सांगू शकेल? सांगा मला कुठलं काउंटर आहे? कुठल्या स्ट्रक्चरचं, कुठल्या फिजिकल फीचरचं काउंटर आहे? कुठलं आहे? माउंटन आहे. बरोबर आहे का? बघा, RL ची व्हॅल्यू जसं जसं लूप आत जाईल तशी वाढत चाललेली आहे, बरोबर आहे का? 70, 80, 90, 100. सो हा काय आहे? माउंटन आहे. ओके, किंवा हिल आहे, बरोबर. आता या थिओडोलाइटचा उपयोग या डोंगरावर कसा होतो? तर सेटिंग आउट ऑफ ग्रेड्स. म्हणजे काय? ग्रेड म्हणजे काय? तर तुम्हाला या ठिकाणी जो रस्ता असतो, रस्ता, त्या रस्त्याची RL, ग्रेड म्हणजे काय? रस्त्याची RL तुम्हाला सेट करायची असते. ओके, तर ती तुम्ही इथं फिक्स करू शकता या थिओडोलाइटच्या सहाय्याने. तुम्ही जर डोंगरावरती रस्ता बघितला असाल तर तो असा सरळ जातो का रे रस्ता? जातो का असं सरळ? नाही. नाही. So हे जर तसं बघायला गेलं तर इथं किती आहे? 70 आहे आणि या ठिकाणी 100 आहे. म्हणजे जवळजवळ 30 मीटरची काय होते तुमची चढाई होते. पूर्णपणे 30 मीटरचा हा काय होतो? स्लोप होतो इथं त्या, बरोबर आहे का? तो असा एवढा मोठा स्लोप आपण देत नाही, एवढं लक्षात ठेवा. तर आपण काय करतो? सो व्हॉट वी डू, वी मेक कर्व्स. ओके, तो इथून आपण काय करतो? हा रस्ता इथेपर्यंत घेऊन जातो, मग इथून हा असा घेऊन जातो, बरोबर आहे का? आणि मग इथून हा असा घेऊन जातो. तर असं आपण काय तयार करतो? इथं कर्व तयार करतो, असं वळण घेऊन जातो. तो हा जो स्लोप तयार होतो इथं, म्हणजे या ठिकाणी जो असा आहे हा, तर हे जे पॉइंट्स आहेत, हे एक पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा तिसरा पॉइंट, यांना आपण ग्रेड्स म्हणतो. यांना काय म्हणतो आपण? ग्रेड्स म्हणतो. सर हे ग्रेड पॉइंट आपण फिक्स करायचे असतात, समजलं का? तर त्यासाठी आपल्याला या थिओडोलाइटचा उपयोग होतो, हे समजून घ्या. त्यानंतर रेंजिंग कर्व्स. ओके, सो या ठिकाणी आपण ज्यावेळेला कर्व फिक्स करतो, बरोबर आहे, हा असा इथं असं आपण निमुळता असं काटकोन देत नाही, कोण देत नाही आपण असा. या ठिकाणी आपण असा एक कर्व फिक्स करतो, बरोबर आहे का? तो हा कर्व सुद्धा आपण काय करतो? या थिओडोलाइटच्या सहाय्याने सेट करतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टॅकोमेट्रिक सर्वे. टॅकोमेट्रिक सर्वे मध्ये आपण काय करतो? वी फाइंड डिस्टन्स. व्हॉट वी फाइंड? वी फाइंड डिस्टन्स, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स. ते फाइंड आउट करण्यासाठी या थिओडोलाइटचा उपयोग होतो, हे लक्षात घ्या. तर हे एवढे सगळे उपयोग आहेत तुमच्या थिओडोलाइटचे. युजेस कळाले का सर्वांना? हो सर. कळाले? हो. हे हो लक्षात सर. ठेवा, हे सर्व युजेस आहेत. तुम्हाला 4 मार्काला प्रश्न विचारू शकतात. राईट डाऊन दी युजेस ऑफ थिओडोलाइट. ओके, त्यानंतर कॉम्पोनंट पार्ट. हे एवढे सगळे कॉम्पोनंट पार्ट्स तुमच्या थिओडोलाइट मध्ये आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी हा तुमचा वर्नियर थिओडोलाइट आहे आणि या ठिकाणी तुमचा जो आहे तो नाही, हा पण वर्नियर थिओडोलाइट आहे. ओके, सो बोथ आर दी वर्नियर थिओडोलाइट, एवढं लक्षात ठेवा. ओके, हे पार्ट्स आपल्याला पाहायचे आहेत, पण तत्पूर्वी आपल्याला एक छोटीशी टेस्ट द्यायची. ओके, तो सर्वांसाठी मी काय केलेलं आहे, लेट मी शेअर दी लिंक विथ यू. कारण की मगाशी गेल्या वेळेला मी बघितलं होतं मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये बऱ्याच जणांना व्हॉट वी से ते लिंकचा उपयोग करता आला नव्हता. सो आय हॅव प्रिपेअर्ड अ गुगल फॉर्म. ओके, अँड ऑल हॅव टू आन्सर ऑन दॅट गुगल फॉर्म राईट नाव. ओके, सो प्रत्येकाने त्या लिंक आली का सगळ्यांना? सर ग्रुपवर पण सोडा. हो हो, व्हॉट्सअप ग्रुपवर पण सोडत आहे. बाकीच्यांना मिळाली ना? हो सर. हो, बाकीच्यांनी सर्वांनी, चला 5 मिनिटाचा वेळ आहे,
लिंक ओपन करा आणि सबमिट करा. आणि सबमिट झाल्यानंतर मला इथं काय करायचं, प्रत्येकानं रिप्लाय द्यायचा आहे. सर ईमेल ऍड्रेस कॉलेजने दिलेला टाकायचं का? ईमेल ऍड्रेस कॉलेजने दिलेलं टाकायचा. सर मेल ऍड्रेस कुठला टाकायचा, कॉलेजने दिलेला? हो हो, कॉलेजने दिलेलं टाकायचं. काय? हॅलो हा बोला की. हॅलो सर आता एक जण कोणतरी बोला अगोदर. चॅट बॉक्स मध्ये लिंक नाही दिसत. ज्यांना दिसत नाही त्यांना मी MS लिंक ग्रुप आहे ना, त्याच्यावर पाठवलेलं आहे बघा, व्हॉट्सअप ग्रुप वरती. तिथून तुम्ही काही करा. काय म्हटलं? मी नाही सर त्या ग्रुप मध्ये MS च्या. मग कुठल्या ग्रुप मध्ये आहेस तू? ते आपले SY सिव्हिलच्या. सिव्हिलच्या आहेस का? ओके, त्याच्यावरती पण मी पाठवतो, शेअर करतो. SYच्या सर्व ग्रुपवरती मी शेअर केलेलं आहे. ओके, पण मला रिप्लाय पाहिजेत आत्ताच्या आत्ता. ओके, एकट्याचं कम्प्लीट झालेलं आहे, बाकीच्यांनी करा कम्प्लीट. चला लवकर, तुम्हाला सगळे रिप्लाय पाहिजेत आत्ताच्या आत्ता, जेवढे तुम्ही प्रेझेंट आहात तेवढ्या सगळ्यांचे. राईट नाव 55 स्टुडंट्स आर देअर. प्रत्येकाचे मला रिप्लाय इथं पाहिजेत 55च्या 55. सर सबमिट केलं. ओके, दॅट्स गुड. सबमिट केलं असेल तर ओके डन. हो सर. रिप्लाय बॉक्समध्ये करा. दॅट्स व्हेरी गुड. कंप्लीट झालं की मी तुम्हाला आन्सर पण दाखवणार आहे, तो लवकर लवकर करा. आउट ऑफ पडलं. जो तुम्ही मेल आयडी टाकलेला आहात त्या मेल आयडीला तुम्हाला रिप्लाय येईल सर्वांना, तुमचे जे काय आन्सर असते दिलेलं आहे ते. ओके, तुमचे किती बरोबर आहेत, किती चूक आहेत, ते सगळं तुम्हाला तुमच्या मेलमध्ये दिसणार आहे. सर सबमिटेड. ओके, चालते. चांगली गोष्ट आहे. बाकीच्यांनी सबमिट करा. चला, 12-13 जण सबमिट केलेलं आहे. तो 20 जणांनी फक्त आता सबमिट केलं, 27 जण. ओके, रिस्पॉन्स मला इथे दिसतात. 28 जणांनी सबमिट केलेलं आहे, 52 जण आहेत. आणि आता लिंक सगळ्यांना शेअर झालेली आहे, असं कोणी नाही मला लिंक मिळाली नाही वगैरे काय असं. ज्यांचा ईमेल आयडी कॉलेजचा आहे त्यांनी कॉलेज टाका, ज्यांचा पर्सनल आहे त्यांनी पर्सनल टाका. पण सबमिट आत्ताच्या आत्ता करायचं आहे. सबमिटेड सर. दॅट्स गुड. जर तुम्ही तुमचा व्हिडिओ पिंच करू शकत असाल, ओके, स्क्रीन केलेली, त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल किती जणांनी सबमिट केलेलं आहे आता सध्या. ओनली 44 स्टुडंट हॅव सबमिटेड. 36. मला रिप्लाय सर्वांचा पाहिजे आहे, एवढं लक्षात ठेवा. सबमिटेड सगळेजण पाहिजे आहेत मला. 55 जण इथे दिसतात. 55च्या 55 जणांचा मला इथे रिपोर्ट पाहिजे आत्ताच्या आता.
जे अननोन युजर आहेत त्यांचं सुद्धा काय तिथे आलेलं आहे. तर ही एक प्रकारे तुमची अटेंडन्स सुद्धा आहे, लक्षात ठेवा. 39 जण झालेत. फास्ट करा. 41 जण. अरे किती वेळ लागतो सबमिट करायला? 5 क्वेश्चन तर आहेत. टाइम संपला, हँग अप करू का? टाइम संपला आहे का? जोपर्यंत सबमिट होत नाही, मी अटेंडन्स परत घेत नाही, तोपर्यंत कोणी लिव्ह करू नका. मला 55च्या 55 जणांचं पाहिजे. अजून 10 जण नाही आहेत बघा. रिस्पॉन्स 45 जणांचा आलेला आहे फक्त. चला सर्वजण रिप्लाय करा लवकर. 46 जणच. अरे काय बाकीचे काय करत आहेत? बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे का? लिंक ओपन होत नाही वगैरे काय आहे का असं? 47 जण. पंचावन्नच्या 55 जणांनी मला सबमिट केलेलं पाहिजे बघा. म्हणजे 47. का थांबलाय का आकडा? पुढे काय जात नाहीये? सर सबमिटेड. ओके, दॅट्स गुड. व्हॉट अबाउट द रेस्ट? ओके, दॅट्स गुड. 48. 55 चा आकडा पाहिजे मला तिथं. 55 रिस्पॉन्सेस 55 पाहिजेत. 100% रिस्पॉन्सेस पाहिजेत मला. फोर्टी एट पेक्षा पुढे जात नाही रिस्पॉन्स. ओके, 58. रिस्पॉन्सेस फक्त एवढ्या जणांचे झालेले आहेत. 5 पॉईंट्स वाले फक्त आहेत. 19 जण आहेत 5 पॉईंट वाले. अरे वा, चांगली गोष्ट आहे. 15 4 काउंट वाले आहेत. 8 3 काउंट वाले आहेत. 49 जण. गुड. 50. चला चला लवकर करा. 5 जणच राहिलेले आहेत. सबमिट करा तुमचा रिस्पॉन्स लवकर. 0 काउंट मध्ये पण आहे. अरे वा, छान. 51 जण. चला 14 जण राहिलेले आहेत अजून. सबमिट करा लवकर. आम्हाला तुम्हाला लवकरात लवकर हे जे आन्सर पण दाखवायचे आहेत, सबमिट करा, जेणेकरून मी तुम्हाला आन्सर सुद्धा आता दाखवू शकेन. ओके सर, 14 जण राहिलेले आहेत. तो बघा, रिस्पॉन्स दाखवू तुम्हाला मी. So first, what is the use of theodolite? Okay, so measuring angle is the use of theodolite. So first option is correct. Okay, ज्यांनी ज्यांनी measuring angle सिलेक्ट केलेला आहे ते बरोबर आहे. Second, which of the following is the type of theodolite? So transit theodolite, angle theodolite, digital theodolite. So right answer is transit theodolite. I have explained you. Primary section मधला पहिला जो पार्ट आहे तो transit theodolite. So तो जो आहे तो बरोबर आहे. Okay. Third, theodolite is used to set curves, prolonging a line, setting of grades, all of the above. So all of the above is the answer. या सगळ्या गोष्टी आपण आता बघितलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. ओके. Rotating of telescope about horizontal axis is known as transit. Okay. So it is transiting. Non-transit, rotating, non-rotating हे चुकीचे आहेत. तो लक्षात ठेवा. Transit is the correct answer. Then which theodolite is surveying is using in a practical. Here surveyor पाहिजे होतं. So transit vernier theodolite is used in practice. एवढं लक्षात घ्या. ओके. ट्रान्झिट theodolite, नॉन ट्रान्झिट theodolite हे निम्मेच झाले. त्याच्या जोडीला आपण वर्नियर सुद्धा उपयोग करतो. हे विसरता कामा नाही. हे लक्षात घ्या. ओके. So these are the answers. So हे लक्षात घ्या. So I think all have given the answers. Okay. So we have prepared a spreadsheet here also. So that spreadsheet contains name, your points, all the things. Okay. So that is the data which is which has been shown to MSBT. समजलं का? तर तुम्ही रिस्पॉन्स करता याला, याचं हे उदाहरण आहे. तो हा या पद्धतीने तुमच्या आता याच्या पुढे रिस्पॉन्स काय होणार आहे, कलेक्ट होणार आहे. आता ही जी शीट आहे
ही मी आता रिस्पॉन्स साठी काय करणार आहे, क्लोज करणार आहे. तो सर्वांसाठी सूचना आहे की याच्या पुढच्या सगळ्या काय करा, टेस्ट वगैरे व्यवस्थित करा, असाइनमेंट आजच्या आज सबमिट करा. ओके, मी माझं शेअरिंग इथं Hello? थांबवत आहे. हा बोला.